Today we'll be discuss about that the midday meal scheme or midday meal program. Okay. सो ह्या ठिकाणी मिड डे मील और मिड डे मील स्कीम किंवा प्रोग्राम आपण याला का बोलू शकतो, म्हणजे काय रिझन काय. सो इन इंडियामध्ये ज्या वेळेला प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन ओके जे की डेफिशियन्सी ऑफ होत होती की प्रोटीन आणि एनर्जी. ओके. सो त्यामुळे बेबी काय होत होते की बेबी बॉर्न होत होते की क्वॉशिकर आणि मॅरेस्मसमध्ये. ओके. या ठिकाणी काय होतं लॅक ऑफ प्रोटीन त्यांना भेटत होतं. ओके. सो त्यामुळे ते डेड सुद्धा होऊ शकत होते. मग त्यांच्यामध्ये प्रॉपरली ग्रोथ होऊ शकत होती. ओके. त्यांच्यामध्ये प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पण इम्प्रूव्ह होत नव्हतं. ओके. सो त्यामध्ये त्यांनी काय केलं की मिड डे मील स्कीम ही स्कीम प्रोव्हाइड केली त्यांनी. ओके. मिड डे मील स्कीमचे ऑब्जेक्टिव्ह काय, टू नो अबाउट द मिड डे मील स्कीम, टू नो इट्स ऑब्जेक्टिव्स, टू नो द चॅलेंजेस, to know the benefits and research or result of program. Okay. So introduction. The National Midday Meal Program was officially launched on 15 August 1995 as the national program of nutritional support to the primary education. Okay. So in that मध्ये यामध्ये काय बोलले की मिड डे मील प्रोग्राम हा स्टार्ट केला होता ऑफिशियली 15 ऑगस्ट इन 1995 मध्ये. ओके. याला असं नाव दिलं होतं की नॅशनल प्रोग्राम ऑफ न्यूट्रिशनल सपोर्ट फॉर द प्रायमरी एज्युकेशन. ओके. प्रायमरी एज्युकेशन म्हणजे काय, जे अंगणवाडी बालवाडी पासून जे मुलं स्टार्ट करतात एज्युकेशनसाठी, सो त्यांना त्या ठिकाणी प्रॉपरली आहार भेटायला पाहिजे. ओके. प्रॉपरली लंच असेल, ओके, प्रॉपरली मील असेल त्या ठिकाणी त्यांना भेटायला पाहिजे. सो दॅट टाइम द गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय लॉन्च केलं की नॅशनल न्यूट्रिशनल प्रोग्राम त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार त्यांना. ओके. म्हणजे कसा की जे स्कूल गोईंग चिल्ड्रन्स म्हणजे की जे अंगणवाडीपासून तर 8th स्टँडर्डपर्यंतचे स्टुडंट आहे. ओके. सो यांच्यामध्ये प्रॉपरली ग्रोथ होण्यासाठी ओके यांना मग प्रॉपरली म्हणून हा प्रोग्राम त्यांनी त्या ठिकाणी स्टार्ट केला होता मिड डे मील प्रोग्राम. ओके. त्यानंतर हे माइलस्टोन ऑफ नॅशनल स्टँडर्ड इंट्रोडक्शन. ओके. मिड डे मील प्रोग्रामचं माइलस्टोन आपण या ठिकाणी बघू. माइलस्टोनमध्ये हे सांगितलं आहे की इन 2004 ओके न्यूट्रिशनल स्टँडर्ड्स इंट्रोड्यूस 300 कॅलरीज 8 to 12 ग्रॅम ऑफ प्रोटीन कुक मिड डे मील. सो इन 2004 मध्ये न्यूट्रिशनल स्टँडर्ड इंट्रोड्यूस 300 कॅलरीज और 8 to 12 ग्राम ऑफ प्रोटीन प्रोव्हाइड करणार कुक मिड डे मीलमध्ये. ओके. 2004 मध्ये. ओके. फर्स्ट वन काय 1995 लॉन्च द नॅशनल प्रोटीन ऑफ द प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन डिफिशियन्सी प्रोव्हाइडिंग द ड्राय राशन्स टू स्कूल चिल्ड्रन्स क्लास 1 to 4. ओके. जे क्लास 1 to 5 ओके जे पण 1995 मध्ये लॉन्च केला होता नॅशनल प्रोग्राम. ओके. न्यूट्रिशनल प्रोग्राम आपण त्याला असं बोलू. सो प्रोव्हाइड करत होतं ड्राय रेशन्स. ओके. जे पण रेशन असं लागतात मील असेल प्रॉपरली. ओके. किंवा ज्यामध्ये कडधान्य असेल. ओके. प्रोटीन सबस्टन्स असेल फॉर द स्कूल ऑफ स्टँडर्ड किती 1 to 4 पर्यंत. ओके. 2004 न्यूट्रिशनल स्टँडर्ड इंट्रोड्यूस 300 कॅलरी त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट पाहिजेत आणि 8 to 12 ग्राम प्रोटीन त्यांना भेटले पाहिजेत फायदा कुक ऑफ मीलमध्ये. ओके. त्यानंतर आहे थर्ड वनमध्ये 2007 एक्सटेंडेड टू अप्पर प्रायमरी 6 to 8 क्लासपर्यंत इन एज्युकेटरी बॅकवर्ड ब्लॉक्स. ओके. जे बॅकवर्ड ब्लॉक्स म्हणजे की जे ज्यांना प्रॉपरली मील भेटत नाही बरोबर. ओके. किंवा कम्युनिटीमध्ये लॅक ऑफ डिफिशियन्सी आहे प्रोटीनची. ओके. किंवा मिलची. दॅट टाईम 2007 मध्ये एक्सटेंड केला अप्पर प्रायमरी स्कूलला सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत होते फॉर द एज्युकेशनसाठी. ओके. एज्युकेशन पर्पजेस त्या ठिकाणी त्यांचं वाढणार आणि स्टुडंट पण त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट असणार स्टुडंटचं की स्कूलमध्ये जाण्यासाठी. ओके. मील भेटेल म्हणून. 2020 रिनेम PM पोषण एक्सपांडेड टू इन्क्लूड प्री प्रायमरी स्टँडर्ड अँड प्रमोट लोकल फूड्स. ओके. सो या ठिकाणी 2021 मध्ये रिनेम केलं PM पोषण एक्सपांड द
प्रॉपरली प्रायमरी स्टुडंटसाठी. ओके. त्यानंतर प्रमोट केलं लोकल फूड्स, त्यांना इन्व्हॉल्वमेंट त्या ठिकाणी त्यांचे केलेले. ऑब्जेक्टिव्स. ओके. या ठिकाणी आपण ऑब्जेक्टिव्स बघूत. टू इन्हान्स ॲडमिशन्स ऑफ चिल्ड्रन्स इन द स्कूल. ओके. सो यांचं ऑब्जेक्टिव्स काय की एज्युकेशन पण प्रोव्हाइड करणार, पण त्यासोबत मील पण प्रोव्हाइड करणार. सो त्या ठिकाणी जे चिल्ड्रन्स आहे ते पार्टिसिपेशन करणार, ॲडमिशनसुद्धा त्या ठिकाणी घेणार आणि त्यांना मीलसुद्धा त्या ठिकाणी भेटणार. टू इन्हान्स स्टुडंट्स अटेंडन्स अँड रिटेन्शन. ओके. या ठिकाणी मग काय होणार की स्टुडंटची अटेंडन्ससुद्धा त्या ठिकाणी इम्प्रूव्ह असणार. ओके. त्या ठिकाणी रेग्युलर अटेंडन्स असणार, कारण की का त्या ठिकाणी त्यांना फूडसुद्धा भेटणार आणि एज्युकेशनसुद्धा भेटणार म्हणून. टू इम्प्रूव्ह लिटरसी ऑफ द चिल्ड्रन्स. ओके. इम्प्रूव्हमेंट होणार त्यांच्यामध्ये फॉर द लिटरसी ऑफ इन चिल्ड्रन्समध्ये. ऑब्जेक्टिव्स. टू इम्प्रूव्हिंग द न्यूट्रिशनल स्टेटस ऑफ चिल्ड्रन्स ऑफ क्लास 1 to 8 स्टडिंग इन गव्हर्नमेंट लोकल बॉडीज अँड द गव्हर्नमेंट एडेड स्कूल. ओके. सो हा प्रोग्राम फक्त स्टार्ट करण्यात आला गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये. ओके. फॉर द चिल्ड्रन्स ऑफ विच स्टँडर्ड क्लास 1 to 8. ओके. फॉर द लोकल बॉडीज अँड द गव्हर्नमेंट एडेड स्कूल. ओके. मीन्स लाईक गव्हर्नमेंट अंडर जे स्कूल आहे त्यांच्यामध्ये हा प्रोग्राम स्टार्ट करण्यात आला. एन्करेजिंग पुअर चिल्ड्रन्स belonging to disadvantaged sections to attend school more regularly and help them to concentrate on classroom activity. ओके. सो या ठिकाणी त्यांना काय होणार, प्रॉपरली मील भेटणार. ओके. अटेंडन्स त्यांची इम्प्रूव्हमेंट असणार. ओके. सो त्या ठिकाणी ते अटेंड करणार क्लासेस. ओके. त्यांचे स्कूल्स. ओके. अटेंडन्स त्यांची त्या ठिकाणी रेग्युलर असणार. ओके. सो त्या ठिकाणी त्यांना कॉन्सन्ट्रेट असणार क्लासरूममध्ये वर्क असेल. ओके. ॲक्टिव्हिटीज असेल, त्या ठिकाणी ते पार्टिसिपेशन करणार. Providing nutritional support to the children of primary stage in drought affected area during the summer vacation. ओके. सो ह्या ठिकाणी न्यूट्रिशन सपोर्ट त्यांना प्रोव्हाइडसुद्धा करणार. ज्यावेळेला व्हॅकेशन असणार समर व्हॅकेशन, त्या ठिकाणी त्यांना लाईक मंथली त्यांना प्रोव्हाइड करणार की जे पण राशन असेल. ओके. जे पण फूड असेल. ओके. जे पण कडधान्य असेल. ओके. जे पण नट्स असेल त्यांना प्रोव्हाइड करणार फॉर द न्यूट्रिशनसाठी. चॅलेंजेस. क्वालिटी ऑफ फूड, लाईक विच टाईप ऑफ क्वालिटी फूड आपण प्रोव्हाइड करणार चिल्ड्रन्सला. ओके. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे पण फूड देणार ते टाईप ऑफ फूडमध्ये किती क्वालिटी आहे. ओके. त्यानंतर त्यामध्ये किती प्रोटीन आहे, किती एनर्जी आहे. ओके. किती न्यूट्रिशन सबस्टन्स त्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके. किती कार्बोहायड्रेट त्यामध्ये प्रेझेंट आहे. किती प्रोटीन आहे. इन्फ्रास्ट्रक्चर अँड इनॲडव्होकेटेड किचन फॅसिलिटीज. ओके. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे की त्या ठिकाणी एक सेटअप त्या ठिकाणी आपण करणार इन गव्हर्नमेंट स्कूलमध्ये की प्रॉपर किचन फॅसिलिटी त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणारी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये, की ज्या ठिकाणी आपण फूड वगैरे कुक करू शकतो. त्यानंतर करप्शन्स. ओके. इरेग्युलरिटी इन सप्लाय. ओके. समटाईम काय होणार की इरेग्युलरिटी सप्लाय म्हणजे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सप्लाय करणार, पण सम ऑफिसर ज्या ठिकाणी असतात त्यांच्या थ्रू पास होणार ते इनरेग्युलरिटी इन सप्लायमध्ये असणार. ओके. सो हे चॅलेंजेस आहे आपले मिड डे मील प्रोग्रामचे. बेनिफिट्स काय आहे. फर्स्ट वन, ॲडमिशन इन स्कूल असणार, विल एनहान्स असणार. ओके. चिल्ड्रन्स अटेंड स्कूल रेग्युलरली. ओके. चिल्ड्रन पण काय करणार, अटेंड करणार क्लासेस. फॅसिलिटेट हेल्दी ग्रोथ ऑफ चाइल्ड. ओके. या ठिकाणी फॅसिलिटीसुद्धा प्रोव्हाइड होणार, प्रॉपरली हेल्थ ग्रोथ होणार चिल्ड्रनची. इट इज अन ऑपॉर्च्युनिटी टू इम्पार्ट व्हेरियस गुड हॅबिट्स इन चिल्ड्रन्स. ओके. लाईक हँडवॉशिंग असणार, सो त्या आपण त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करणार रिगार्डिंग टू बिफोर मला आपण हँडवॉश केली पाहिजे. ओके. फोस्टर सोशल इक्वलिटी त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार. हेल्प्स टू इन्हान्स जेंडर इक्वॅलिटी. ओके. म्हणजे जास्त फिमेल आणि मेलमध्ये इक्वॅलिटी त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार. फॅसिलिटेट सोशल इमोशनल अँड कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन्स. ओके. सो या ठिकाणी डेव्हलपमेंट कशाचं होणार स्टुडंटमध्ये, चिल्ड्रन्समध्ये सोशल, इमोशनल आणि कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. ओके. या ठिकाणी रिसर्च ऑफ मिड डे मील प्रोग्रामवर केलेला होता डॉक्टर विमला रामचंद्र 2010मध्ये फॉर द मिड डे मील स्कीम प्रोव्हाइड करत होते एज्युकेशन ऑफ हेल्थमध्ये. सो यांच्या मेथड होता की स्टडी डिझाईन केली होती की मिक्स मेथड अप्रोचेस त्या ठिकाणी फॉलो करत होत्या, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह मेथड. सो तो डाटा कलेक्ट केला, सर्वे केला, सॅम्पल कलेक्ट केलं. ओके. रूरल एरिया आणि अर्बन एरियामध्ये सेटिंग कशा आहेत. ओके. मिड डे मील प्रोग्रामच्या, आणि त्यांनी या ठिकाणी त्यांचा रिझल्ट टाकला. रिझल्ट म्हणजे एज्युकेशनल इम्पॅक्ट काय पडतो, न्यूट्रिशनल इम्पॅक्ट, सोशल इन्क्लुजन, ओके, इम्प्लिमेंटेशन इश्यूज.
जसं की स्टडी आर फाउंड इन द स्कीम सिग्निफिकंटली इन्क्रीज इन स्कूल एनरोलमेंट अँड अटेंडन्स particularly among the girls and children from the marginalized communities. Nutritional impact, like there is a marked improvement of children in nutritional status, reduce the level of undernourishment of and anemia. Social inclusion म्हणजे program will be started like background of the caste असेल, ओके व्हेरियस कास्टचे पर्सन असणार, ओके चिल्ड्रन्स असणार, त्या ठिकाणी त्यांना ट्रेडिशनली सोशल नॉर्म फॉलो करावं लागणार. इम्प्लिमेंटेशन इश्यूज लाईक चॅलेंजेस इन मील क्वालिटी असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रेग्युलरिटी इन मील असेल, ओके ह्या त्यांच्या रिझल्ट होत्या. ओके ह्या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे. मिड डे मील प्रोग्राम म्हणजे काय. ओके सिम्पल टॉपिक आहे, प्रोग्राम पण याला आपण बोलू शकतो किंवा स्कीम पण आपण असं बोलू शकतो. ओके थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन वॉचिंग दिस व्हिडिओ.